शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 25 फेब्रुवारी 2026। मित्रांनो आज तुरीला 8,000 रुपयाच्या वर तुरीला दर मिळत आहे। तर काही बाजार समितीमध्ये बाजार समितीचे बाजारभाव तुरीचे स्थिर आहेत। मग संपूर्ण महाराष्ट्रातच काय मिळतोय बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती अहमदपूर, तुरीला आवक आलेली आहे 187 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,020 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,041 रुपये। मित्रांनो पुढील बाजार समिती जालना, पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 3,512 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,241 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 8,241 रुपये। पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 162 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 3,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,300 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 8,300 रुपये मिळालेला आहे। पुढील बाजार समिती आहे माजलगाव, तुरीला आवक आलेली आहे 352 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे माजलगाव या ठिकाणी तुरीला 8,001 रुपया, सर्वसाधारण दर 8,010 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,031 रुपये। पुढील बाजार समिती आहे बीड, पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 25 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,271 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,189 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,801 रुपया। मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भोकरदन, पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे भोकरदन या ठिकाणी 23 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपये। मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जामखेड, आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 40 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये। शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती शेवगाव, आवक आलेली आहे 68 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7,500 रुपये मिळालेला आहे।